मज्जा आहे, मज्जा आहे भावांनो. आज डायरेक्ट मज्जा आहे. जय महाकाल भावांनो. भावांनो, आज तुमच्या भावाला काहीच काम धाम नव्हतं, तर फायनली तुमचा भाऊ सकाळी सकाळी उठला एकदम आरामशीर. म्हणजे असं समजा का तुमचा भाऊ डायरेक्ट दुपारी 12 वाजता झोपेतून उठला. उठल्यानंतर काय मस्त आंघोळ वगैरे केलं. मस्त आंघोळ वगैरे झाल्यानंतर काय म्हटलं, फक्त आहे ना मस्त आता थोडासा आहे ना नाश्ता वगैरे करू, नाही का. कारण काय एवढं लेट उठलं म्हणजे काय जेवण बिवण पण थोडंफार झालंच पाहिजे, नाही का. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला, बरोबर आहे की नाही. मग मस्त तुमच्या भावानी सकाळी सकाळी मस्त मसाले भात, त्यानंतर पापड आणि मस्त उसळची भाजी घेतली आणि मस्त दणकवली आणि गेलो मस्त ऑफिसला. ऑफिसला गेल्यानंतर काय तिथं आपल्याला होतं 2-4 फायर एक्सटिंग्विशर होते, ते रिफिलिंग वगैरे केले. आणि त्याच्यात आपली जी मोठी पसंती होती ती झाली पंक्चर. म्हटलं चला आता ATM मध्ये 200 रुपये होते ATM मध्ये, मग काय 100 काढून घेतले आणि गेलो बसंतीची मस्त पंक्चर वगैरे काढायला, नाही का. कारण तिच्या पायाने काय तिला चालवतच नव्हतं. म्हटलं झालं धन्य आहे म्हटलं, काही खरं नाही म्हटलं, नाही का. मग काय फायनली तुमच्या भाऊनी लवकरात लवकर मस्त बसंतीची पंक्चर वगैरे काढली आणि त्यानंतर तुमचा भाऊ निघाला परत आपल्या आपल्या ऑफिसच्या प्रवासाला, नाही का. आणि ऑफिसला गेल्यानंतर काय तिथं आपण आपली बसंती लावली आणि आपली जी छोटी बसंती होती भावांनो ती घेऊन निघालो आपण डायरेक्टली विदगावला. विदगावला जायचं कारण असं होतं का एक डॉमचे आहे आपला मित्र दुसरा, तो काय मस्त मिस्त्री आहे, नाही का. एकदम काम लय भारी करतो बरं का, बांधकाम वगैरे. तर त्याचं पेमेंट वगैरे बाकी होतं 4-5 महिन्यापासून. मला म्हणे चाल ना ऋषी भाऊ पेमेंट घ्यायचं आहे. म्हटलं ठीक आहे चल. आणि पेमेंट वगैरे घेतला आणि भाऊ म्हणे चल म्हणे आता कटिंग करायची मला. म्हटलं बापरे झालं धन्य आहे म्हटलं. मग काय भाऊला मस्त कटिंग वगैरेला बसवलं. अशी दणकेशीर मस्त पद्धतशीर मस्त कटिंग वगैरे केली भाऊची. मग त्याला म्हटलो बाबा चल म्हटलो मी निघतो आता, नाही का, माझ्या घरच्या प्रवासाला. आणि फायनली घरी आल्यानंतर काय आपली हॅक्की तर माहितीच आहे तुम्हाला, लय डोक्याला त्रास देते. त्याच्यात आपल्या घराच्या शेजारी एका बकरीला झाले होते 2 पिल्लं. मग काय तुमचं टाप्प दिशी गेला तिथं बकरीचे पिल्लं बघायला, नाही का. लय क्यूट होते बरं का भावनं. पण हा नाद नाही करायचा, नाद. एवढे भारी दिसते ना बकरीचे पिल्लं लहान असताना, एक नंबर. फक्त लाड करायचा, नाही का त्यांना. आणि फायनली मग तुमचा भाऊ आला घरी. म्हटलं आता मस्त आहे ना सर्वात पहिले आपण पेटपूजा करू ना. आज आपल्याला खायचं होतं मस्त डाळ चकुल्या, नाही का. खूप दिवस झाले म्हटलं खाल्ले वगैरे नाही, नाही का, डाळ चकुल्या. तर फायनली आपलं जेवण वगैरे झालं आणि आपण म्हटलं चला आता जरा राऊंड बिऊंड मारून येऊन. त्याच्यात थंडी पण लय वाजत होती. मग फायनली तुमचा राऊंड वगैरे मारायला निघाला. त्याच्यात आला शुभमचा आणि अनिकेतचा फोन. चालू होतं बोलणं इकडचं तिकडचं हे ते. म्हटलं बाबा तुमचं बोलणं चालू द्या म्हटलं, मी थोडा राऊंड वगैरे मारतो आणि जातो माझ्या घरच्या प्रवासाला, नाही का. कारण काय तुम्हाला तर काही काम धाम नाही. आणि फायनली तुमचा भाऊ मस्त निघाला घरच्या प्रवासाला. घरी पोहोचल्यानंतर काय म्हटलं चला आता जे आरी घेऊ झोपून, नाही का. कारण एवढं जाम परिस्थितीमध्ये काय आपली हॅक्की तर जागीच असते. मग काय वाटतं भावांनो, चला भावांनो भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्या.